मीन ही राशीचक्रातील शेवटची व 12वी रास असून जन्मकुंडलीमध्ये ही 12 या अंकाने दर्शवली जाते। गुरु या सात्विक ग्रहाची ही राशी असून द्विस्वभावी व जलतत्वाची रास आहे। गुरु हा सात्विक ग्रह या राशीचा स्वामी असल्या कारणाने धर्म, अध्यात्म ह्या गोष्टींकडे ह्या राशीचा नैसर्गिक ओढा असतो। थोडीशी पापभीरू असलेली, पाप करायला प्रवृत्त नसलेली ही राशी आहे। धनुराशीतलं धाडस ह्या राशीत फारसं नसतं। जलतत्वाची रास आहे, त्यामुळं कुणामध्येही चटकन मिळून मिसळून जाते। द्विस्वभाव रास आहे, त्यामुळे आत्मविश्वासाची कमतरता असते, कायम धरसोडपणा असतो। ही गोष्ट करू की नको करू, काय केलं तर काय होईल याचाच विचार बऱ्याच वेळा करत असते। अतिविचारामुळं आयुष्यातील बऱ्याच चांगल्या संधी हुलकावणी देतात। दत्तगुरूंची उपासक असलेली ही रास माया, ममता, वात्सल्याने भरलेली आहे। अतिशय संवेदनशील व भावनाशील म्हणून ही रास ओळखली जाते। अशा या राशीचं जर आकाशातील चिन्ह पाहिलं तर ते माशाचं आहे। हे 2 मासे मात्र एकमेकांच्या शेपटीकडे तोंड केलेले आहेत, त्यामुळे कायम चंचलपणा, अस्थिरपणा या राशीमध्ये असलेला आपणास दिसून येतो। जलतत्वाची रास असल्या कारणाने नैसर्गिक ओढा हा जलाशयांकडे असतो। पाण्याची ठिकाणी फिरणे, पाण्याच्या ठिकाणी वेळ व्यतीत करणं ह्या राशीला आवडतं। थोडीशी स्थूल असलेली व शारीरिक कष्ट टाळणारी ही रास आहे। अशा या राशीला आगामी येणारं वर्ष कसं असेल याचा विचार करत असता आपण जर पाहिलं तर ही रास वर्षाच्या सुरुवातीला थोडीशी सुखासुखी आहे। थोडीशी सुखासुखी म्हणण्याचं कारण म्हणजे की या राशीला 7.5 सुरू आहे आणि शनी आता 12वा आहे, त्यामुळं अनाठाई वाढलेला जो खर्च आहे तो कमी होईल ह्या वर्षाच्या आरंभी। दवाखान्यावरचा खर्च, औषधोपचारांचा खर्च ह्या वर्षभरात कमी होईल। 29 मार्चला शनिदेव आपल्या राशीत प्रवेश करतायत, त्यामुळं थोडं जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा आपला गंभीर होईल, जबाबदारीची जाणीव होईल व जबाबदारीने आपण कामं करावी लागणार। आपल्या वैवाहिक जीवनात थोडासा ताणतणाव वाढलेला राहील। राहू देखील 29 मे नंतर आपल्या राशीतून आपल्या मागच्या राशीत प्रवेश करतोय, त्यामुळं विनाकारणच्या ज्या काही चिंता आहेत त्या दूर होतील। अकारण चिंता करण्याची प्रवृत्ती आपली कमी होईल व आपल्या आजूबाजूला सकारात्मक व शुभ गोष्टी घडायला सुरुवात होईल। विविध तीर्थक्षेत्री यावर्षी आपण भेटी द्याल। गुरुचा बदल 14 मे नंतर होतोय। हा 14 मे नंतर होणारा गुरुचा बदल विद्यार्थी वर्गाला अतिशय चांगला असा असणार आहे। वेगवेगळ्या परीक्षा असतील, स्पर्धा परीक्षा असतील किंवा प्रवेश परीक्षा असतील, तसेच शालेय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा ह्या परीक्षांमध्ये यश प्राप्त कराल। आपल्या अभ्यासाला चांगलंच फळ प्राप्त होईल। आपल्याला विविध पुरस्कार प्राप्त होतील, विविध स्पर्धांमध्ये आपण प्रावीण्य मिळवाल। कारण गुरु अतिचार गतीने व वक्री गतीने ह्या वर्षी मागे पुढे होणार आहे, त्यामुळे विवाह जमताना थोड्याफार अडचण निर्माण होतील। फार चिकित्सा करत बसू नका। केतू हा 6ष्ठ स्थानात येतो, त्यामुळे गुप्त शत्रूंचा त्रास वाढलेला असेल। आपल्या जवळचेच लोक आपल्याशी शत्रुत्व करतील। महिला वर्गासाठी मात्र हा काळ आनंददायक असणार आहे। आपल्या घरातील नातेसंबंध सुधारतील। नवीन खरेदी होईल, दागदागिन्यांची खरेदी होईल, वस्त्रांची खरेदी होईल। आरोग्याच्या बाबतीत महिला वर्गासाठी मात्र हा काळ थोडासा अनुकूल असणार आहे। आरोग्याच्या चिंता मिटतील। 7.5 सुरू असल्या कारणाने थोडीशी उपासना करणं गरजेचं आहे। दररोज हनुमान चालीसा व बजरंग बाण पठण करत जा। शक्यतो मांसाहार व मद्यपानापासून दूर राहा। नकारात्मक लोकांपासून, नकारात्मक ठिकाणांपासून दूर राहा। अमावस्या व पौर्णिमेला दूरचे प्रवास एकट्याने करणे टाळा। तसेच जलाशयाच्या ठिकाणी अमावस्या व पौर्णिमेला जाऊ नका। रोज गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचत जा। तसेच शनिवारी आवर्जून मुक्या प्राण्यांना खायला अन्न घालत जा। अन्न मात्र हे ताजं असावं, शिळं अन्न दान करू नका, ताजंच अन्न देत जावा। आपल्यासोबत पिवळं एखादं कापडाचा तुकडा, जर शक्यतो तो रेशमी असेल तर उत्तम।
रेशमी कापडाचा एक चौकोनी तुकडा आपल्यासोबत कायम बाळगा, की जेणेकरून आपली आर्थिक परिस्थिती व आपल्या आजूबाजूच्या लोकांचं आपल्याबद्दलचं मत हे चांगलं राहील.